तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आलोय बागेत आणि आजचा वातावरण बघताय 9:30 पावणे 10 झालेत आणि आजचं वातावरण बघताय की पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपला आंबा सीझन चालू आहे. जर पाऊस पडला तर पूर्ण हा सीझन खराब जाणार आहे, पूर्ण लॉस होणार आहे. तर आणि मेसेजसुद्धा तसा आलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडासहित पाऊस पडणार आहे असं मेसेज आलाय. जर हा मेसेज खरा ठरला तर पूर्ण लॉस होणार आहे, काही उपयोग नाही होणार आहे आंब्याचा. आणि आपल्याकडे आंबा अजून तयार झालेला नाही. मी दाखवतो तुम्हाला. काही आंबा आपल्याकडं काढून पिकायला ठेवला आहे आणि बाकी अजून काढायचा तो पूर्ण तयार नाही झाला आहे. तर पूर्ण तयार झालेलाच मी आंबा काढत असतो. तर चला आलोय वाडीत, तर तुम्हाला वाडी दाखवतो. वाडी आजची कशी काय वातावरण बघताय तुम्ही पावसाचं. पाऊस पडू नये, कारण पाऊस पडला तर पूर्ण लॉस होणार आहे. बघा आपण वाडीत आलोय. हे बघा बागेत आलोय आणि इकडे बघा हे पोपलीची आपली झाड आहेत सुपारीची, आणि त्याच्यामध्ये आहे ना हे झाडाची पानं म्हणजे जो पातेरा असतो तो टाकलेला आहे. इकडे आंब्याची आपली झाड आहेत पूर्ण. तुम्हाला आता मी हे बाग दाखवतो थोडक्यात. बघा इकडे आपले बैल आहेत. बैल बघा, बैल बसलाय. आमचे बैल वगैरे आहेत ना इकडे वाडीमध्ये आम्ही ठेवतो, म्हणजे कसं शेण वगैरे इथे आपल्या ह्या झाडांनाच होतो इथल्या इथे. हे बघा कोंबडी सुद्धा आहे तिकडे, पिल्ल्या. बघा इकडे एक बैल बसलाय आणि पिल्ल्या आहेत. तर आता चला पुढे जाऊयात. बघा पिल्ल्या बघा किती इथं आहेत, एक एक इकडे आहेत. आणि इथं पाण्याची टाकी आहे जे आपण बैलांना इथे पाणी पाजतो. तर थोड्या वेळाने बैलांना सोडून देईन बाहेर चरायला. तर बघा हे बागेतली आपली इकडे समोर झोपडी आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल. हे बैलांसाठी इथे पेंडा वगैरे आणून ठेवलेला आहे. इकडं गाय आहे, गाय. बघा ही आपली इथं झोपडी आहे, इकडे चूल वगैरे आहे. हे बघा ही आपली झोपडी. इकडे आतमध्ये आहेत ना आंबे ठेवलेत पिकायला, त्याच्यामध्ये इकडे जाला वगैरे लावल्या, कारण सकाळी माकडं लवकर येतात. तुम्हाला दाखवतो मी ते आंबे जे ठेवलेले आहेत ते. एकच मिनटं. अच्छा खाली आहे ना मित्रांनो, आपण आहे ना एकदम म्हणजे असे गवतामध्ये आंबे पिकवतो, एकदम नॅचरल ओरिजिनल आंबा आपल्याकडे असतो गवतामध्ये. ह्याला पिकायला आहे ना 7 ते 8 दिवस जातात पेंड्यामध्ये पिकायला. तर आपण असे ठेवले ते बघा. हे बघा अजून तयार नाही झाले, त्याला आता 3 की 4 दिवस काहीतरी झाले. त्या बघा थोडासा येल्लो झालाय, पिकायला आलाय. बघा इथे सुद्धा एक कोपऱ्यात आहे. तर इथे ना पूर्ण हे बघा पूर्ण भरपूर असे आंबे इथं पिकायला ठेवले आहेत, अजून ते तयार नाही झालेत. आपण इथे शनिवार रविवार आंबे विकत असतो रस्त्यावरती, कारण मार्केटला काही रेट नाही राहिला आहे. त्याच्यामुळे इथे रस्त्यावर तो खूप बघा हे आपण असे म्हणजे गवतामध्ये पेंड्यामध्ये पिकवून आंबे विकतो. ह्याच्यात ना उद्या बॉक्स भरणार आणि मग ते रस्त्यावरती विकायला नाही. रस्त्यावरती म्हणजे कसे आपल्याकडे पर्यटक खूप सारे हरिहरेश्वरमध्ये येत असतात, तर आपण तिकडे रस्त्याला 2-3 दिवस आंबे विकत असतो. तर चला आता आपण आंबे बघायला जाऊयात. त्याच्या आधी तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत हा आपण बघता ह्या एक घर आहे, पण हा एक घर नसून इथे 2 घर आहेत, 2. तर दुसरा घर कुठे आहे आणि त्या घरातली फॅमिली तुम्हाला मी आता दाखवतो. बघा इथे हा एक घर, इथे आपण राहतो या झोपडीमध्ये, आणि दुसरा एक घर आहे त्याच्यामध्ये आणि कोणीतरी राहतंय. खास एकदम स्पेशल आहे. बघूयात आपण. मी पण 2-3 दिवसापूर्वी बघितला होता. एकदम छोटे छोटे होते आणि आत्ता ते मोठे असणार आहेत. तर बघूया काय आहे. चढायला इथे सीडी आहे, त्या सीडीवरून चढायला लागणार आहे. बघा आपण आता आलो वरती आपल्या झोपडीच्या. बघा काय दिसतंय का वरती? काहीच नाही, पण काहीतरी इथं स्पेशल आहे. बघा दिसत असेल तर हे बघा हे स्पेशल आहे ना.
ते इथे आहे बघा. इथे ना एका पक्ष्याचं घरट आहे आणि त्याच्यामध्ये पिल्लं आहेत. पिल्लं दाखवतो जरा साईडला करून. हे बघा, हे बघा छोटी छोटी दोन पिल्लं आहेत. अजून ते मोठे झाले नाही आहेत. हे बघा, तरी कोणत्या पक्ष्याची पिल्लं आहेत हे जरा तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. जर मी त्यांना आता हात लावला तर ते ना थोडं उडण्याचा प्रयत्न करतील. मग ते अजून ते लहान आहेत, उडण्यासाठी एकदम ते हे झालेले आहेत, मोठे नाही झालेत उडण्यासारखे. जर हात लावला तर ते उडून जातील. त्याच्यामुळे मी त्यांना हात लावत नाही आहे, कारण ते इथून उडून गेले तर मग त्यांच्या जीवाचे हाल होतील. खायला प्यायला त्यांना व्यवस्थित मिळणार नाही. तर हे बघा, हा असा इथे एक दुसरा घरटा आहे. आपल्या घराच्या वरतीच आणखीन एक घर. तर मित्रांनो बघितलात का, अशी छोटी छोटी मस्त पिल्लं आहेत. आणखी घरटे आहेत पक्ष्यांचे इथे. तुम्हाला आता पक्ष्यांचा आवाजसुद्धा येत असेल थोडा थोडा. आणि सकाळी आहे ना इकडे मस्त, सकाळी म्हणजे पूर्ण दिवसभरचे पक्षी इकडं ओरडत असतात, कारण त्यांना इकडे खायला प्यायला मिळतो, पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे ते पक्षी इकडे राहतात. पाठीमाग आपली काजूची झाडं. काजूचा सीझन संपला पण आत्ता ह्याला मोहर येते बघा. ह्याला आत्ता मोहर येते. ह्याची बिया कधी होणार? पावसामध्ये. तर आपण बघूया, खाली जाऊन बघूयात. इथे बघा नवीन लागवड केलेली आहे आंब्याची. हे मी स्वतः झाडं बनवलेली आहेत. तर बघा आंबा बघा अजून तयार नाही झाला. मी एकदम म्हणजे ते जवळ जी आंबे झालेत जवळ, तिथे तुम्हाला नेतो दाखवायला. पण इकडे माकडांचा त्रास वगैरे खूप आहे. तर काही जण आंबे जेव्हा मी विकायला जातो, काही जण वगैरे खूप रेट आहे. पण तुम्ही इथे येऊन बघा मेहनत किती आहे. याच्या मागची जर तुम्हाला मेहनत समजली ना तर तुम्ही बोलाल की रेट कमी आहे. हे बघा, हे आंबे आहेत. थोडेफार दिसायला ते लाल झालेले आहेत, पण ते अजून तयार नाही झाले. ते बघा आंब्याचं झाडाने बघा सकाळ सकाळ माकड येतात. हे बघा असे आंबे पाडून घेतात. हे बघा खूप सारे आंबे पाडलेत, खाल्लेत. आणि तुम्ही आंब्याची साईज बघताय. हा आंबा जवळजवळ 400 ग्रामपर्यंत जाईल. 350-400 ग्राम एवढा मोठी साईजचा आंबा आहे. हे बघा, हा थोडा छोटा आहे, 300-350 आहे. हा आणखी 150-200 पर्यंत हा जाईल. मस्त साईज आहे बघा. छोटे मोठे आंबे आहेत, पण ते अजून आंबे आहे ना एवढा मोठा तो आंबा बघा. हा आंबा बघा 350-400 ग्रामचा आंबा आहे, पण अजून तो नीट तयार सुद्धा झालेला नाही आहे. तर असे हे आंबे आहेत. आणि त्याच्यात आहे पावसाचं वातावरण खूप नुकसान करणार आहे जर पाऊस पडला तर. असे ह्याच्यावरती आंबे आहेत, ते अजून तयार नाही झालेत. इकडे सुपारीची झाडं आहेत. सुपारीचा सीझन आपला संपलेला आहे, म्हणजे सुपारी ह्या वेळची काढून झाली. आता आपल्याकडे सुपारी नाही आहे. तर मित्रांनो बघा, ही छोटीशी व्हिडिओ आहे आजची आपली. तर मित्रांनो आपण बघितलात, तर ते पक्षीची जी पिल्लं होती ती कोणत्या पक्ष्याची पिल्ले होती हे कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहिती असतील तर. आणि आजची व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून हे सुद्धा सांगा. आणि तुमच्याकडं आंब्याचा सीझन कसा आहे, पाऊस वगैरे काय आहे का, पावसाचं वातावरण जरी आहे का, व पक्षीचा आवाज येतो का तुम्हाला. सकाळ सकाळ एकदम मस्त भारी वाटतं, म्हणजे हे पक्षी वगैरे इकडे ओरडत असतात. तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.